बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळतीनंतर आता नख गळू पडत असल्याच्या तक्रारी आल्या। बोडगावमध्येच बोटांची नख चालल्याचा नागरिकांचा दावा आहे। बोंडगाव ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। 2 महिन्यानंतर अद्यापही केस गळती संदर्भात आयसीएमआरचा अहवाल आलेला नाही आणि त्यामध्येच आता ही नवी तक्रार लोकांची आपण बघतो आणि या सगळ्या संदर्भात गणेश सोलंकी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गणेश, नक्कीच सुमित, गेल्या 3 महिन्यापूर्वी शेगाव तालुक्यातल्या जवळपास 12 ते 13 गावामध्ये या ठिकाणी केस गळतीचं या ठिकाणी प्रकरण समोर आलं होतं। अनेक रुग्णांचं या ठिकाणी केस गळतीमुळे या ठिकाणी हैराण झाले होते। जवळपास 300 रुग्ण जे आहेत ते या शेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आढळले, ज्यांची केस गळती या ठिकाणी झाली होती। त्यानंतर आयसीएमआरची टीमसुद्धा या ठिकाणी येऊन गेली, मात्र त्याचा अद्यापही अहवाल अप्राप्त आहे। मात्र आता त्यानंतर पुन्हा एकदा याच बोडगावसह इतर परिसरातले जे गावं आहेत त्या गावातील ज्या लोकांची केस गळती झाली होती त्या रुग्णांचे या ठिकाणी हाताची नखं या ठिकाणी जायला लागली आहेत, पायाची नखंसुद्धा या ठिकाणी जायला लागली आहेत। असे अनेक रुग्ण आहेत या गावामध्ये की ज्यांची या ठिकाणी नखं कशामुळे जात आहेत याचा अद्यापही या ठिकाणी शोध लागला नाही आहे। या बोंडगावसह परिसरातले जवळपास 4 गावं आहेत, त्या 4 गावातले सुद्धा या ठिकाणी नखं या ठिकाणी जात आहेत। आतापर्यंत जवळपास 29 पेशंट जे आहेत ते या ठिकाणी आढळले आहेत। हे अशा पद्धतीचे जे हे नखं आहेत नागरिकांचे हे या ठिकाणी गळून पडत आहेत, तुटून पडत आहेत। आपण जर बघितलं तर केस गळतीनंतर पुन्हा एकदा हा जो प्रकार आहे या ठिकाणी समोर आलेला आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। आरोग्य पथक जे आहेत या ठिकाणी गावामध्ये ठाण मांडून आहे की कशामुळे नेमकं हे होतं हे त्याचा शोध लागत नाही आहे। अनेक रुग्णांची त्यांनी या ठिकाणी तपासणी केली आहे, अनेकांचे ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते घेतलेले आहेत, मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नाही। काही नागरिक आपल्यासोबत आहेत की ज्यांचे या संदर्भातला शोध देखील घेतला जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एम्स नागपूरने दिलेल्या अहवालानुसार सेलेनियमचं प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात वाढल्यामुळेच हे सर्व घटना घडत असाव्यात। कारण सेलेनियम टॉक्झिसिटीवर आतापर्यंत जे काय संशोधन झालेलं आहे त्यामध्ये केस गळती आणि नख गळती ही दोन्ही लक्षणं ही कॉमन असतात। हा आजार हा खूप अधिक गंभीर स्वरूपाचा असा नसून तात्पुरत्या स्वरूपात ही लक्षणं उद्भवतात आणि ज्या वेळेला आपल्या शरीरातील टॉक्झिसिटीचं प्रमाण कमी होणार त्यावेळेला हे सर्व लक्षणं रिव्हर्सिबल, म्हणजेच ज्याप्रमाणे आता केस आलेले आहेत लोकांना त्याप्रमाणेच ही नखंसुद्धा परत येणार आहेत। आजी काय सांगाल, काय तुमचे नख चालले म्हणतात? हो ना, नखच केले नाही, 15 दिवस झाले आहेत। बरं, कशामुळे जातात नख काही कळालं का? काहीच नाही। त्याच्यात ठणक आहे, ताप येते, त्यानं जेवण नाही धकत। हे अशा पद्धतीनं ह्या आजीचे हे जे नख आहेत हे चाललेत, म्हणजे हे संपूर्ण जे बोटाचे नख हे अशा पद्धतीने या ठिकाणी गळून पडतायत। हो, आता नुकताच एक आठवडाभरापासून हा प्रकार चालू झाला। नुकताच 2 दिवस झाले लक्षात आले की बा एकाने एक पेशंट असे आता पूर्ण जे गावाचे अगोदरचे बाधित कुटुंब होते त्यापैकी बऱ्याच कुटुंबामध्ये नख गळती हे दिसून येते।